तर पाठीमागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं सांगू शकते का कोण? कोणतं तर नवीन एक पॉइंट स्टार्ट केला होता, सांगितलं होतं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. कुठला होता डिव्हाइस? DIAC हा डायड डायक नाही, डायक. DIAC डायक असा डिव्हाइस होता, बरोबर आहे की नाही? डायक बद्दलची थोडीफार इन्फॉर्मेशन आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितली होती. ओके. आता बघा, डायक मध्ये आपल्याला ते डिटेल मध्ये बघायचं आहे. हे डायोड अल्टरनेटिंग करंट असा डिव्हाइस होता. किती टर्मिनल डिव्हाइस आहे हा? हाऊ मेनी टर्मिनल? किती टर्मिनल? 2 terminals. 2 टर्मिनल्स. विचार देम कुठले कुठले आहेत ते? कुठले टर्मिनल्स आहेत? First empty1 and second empty2. फर्स्ट empty1 आणि सेकंड empty2. empty1 म्हणजे काय हो आणि empty2 म्हणजे काय? Main terminal first and main terminal second. मेन टर्मिनल फर्स्ट आणि मेन टर्मिनल सेकंड. ओके. त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन खाली आहे. आता एक एक आपण पार्ट्स ह्याचा बघत जाऊ. बऱ्यापैकी आपण एक्सप्लेन केलं होतं पाठीमागच्या लेक्चरला, पण आपण परत एकदा ते एक्सप्लेन करणार आहे. कन्स्ट्रक्शन असतं ते असं असतं बघा. MT1 जे टर्मिनल असतं की नाही ते P1 साईडला असतंय. P1 साईडचं जे काही टर्मिनल असतं ते MT1 ला असतं. एवढं अभ्यास करते चालू आहे, बंद कर. ओके. आता हे आहे ते कन्स्ट्रक्शन आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ डायक. आता बघा, MT1 टर्मिनल कुठल्या साईडला द्यायचं आणि MT2 टर्मिनल कुठल्या साईडला द्यायचं? जे P लेअर आहे, P लेअर, तो P1 लेअर साईडला MT1 टर्मिनल द्यायचा आहे आणि P2 साईडला जे काय आहे त्याला MT2 टर्मिनल द्यायचं आहे. लक्षात आहे का? असं उलट द्यायचं नाही. इकडे P1 लेअरला MT2 आणि P2 लेअरला MT1 असं द्यायचं नाही. P1 साईडला जो काय टर्मिनल आहे तो आहे तो MT1 टर्मिनल आहे. P2 साईडला जे काही टर्मिनल आहे तो MT2 टर्मिनल आहे. मेन टर्मिनल फर्स्ट आणि मेन टर्मिनल सेकंड. ओके. आता इन्फॉर्मेशन काय सांगितलंय बघा. डायक मीन्स डायोड अल्टरनेटिंग करंट. डायक मीन्स डायोड अल्टरनेटिंग करंट असं त्या डिव्हाइसचं नाव आहे. ओके. इट इज अ बायडायरेक्शनल डिव्हाइस. इट इज अ बायडायरेक्शनल डिव्हाइस और सेमीकंडक्टर स्विच that can turn on in the both forward and reverse polarities. आता डायक हा बायडायरेक्शनल डिव्हाइस आहे आणि हा असा सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे की तो फॉरवर्ड अँड रिव्हर्स पोलॅरिटी ह्या दोन्ही पोलॅरिटीज मध्ये तो टर्न ऑन होतो. आता फॉरवर्ड अँड रिव्हर्स पोलॅरिटीज म्हणजे काय? when MT1 is positive with respect to MT2 म्हणजे MT1 पॉझिटिव्ह असेल आणि MT2 निगेटिव्ह असेल. सपोज आपण फॉरवर्ड पोलॅरिटीज कन्सिडर केली तर त्या फॉरवर्ड पोलॅरिटीज अप्लाय केल्यानंतर हा डिव्हाइस ऑन होतो आणि MT2 जर निगेटिव्ह घेतलं आणि MT1 जर निगेटिव्ह घेतलं आणि MT2 जर पॉझिटिव्ह घेतलं म्हणजे रिव्हर्स अप्लाय केला, रिव्हर्स पोलॅरिटीज केले तर त्यावेळेस हे तुमचा डिव्हाइस हा टर्न ऑन होतो. म्हणून ह्याला बायडायरेक्शनल डिव्हाइस म्हणतात. बोथ डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शन ह्याचा करंट आपला फ्लो होतोय. म्हणजे काय? MT1 टू MT2 पण करंट फ्लो होतोय आणि MT2 टू MT1 पण करंट फ्लो होते, पण त्यासाठी तुम्हाला पोलॅरिटीज रिव्हर्स करावे लागते. असा हा याचं ही मिनिंग आहे. आले काय? इट इज अ बायडायरेक्शनल डिव्हाइस. बायडायरेक्शनल डिव्हाइस आहे म्हणजे काय? दोन्ही डायरेक्शनली हे त्याचा करंट फ्लो होतोय. म्हणजे MT1 टू MT2 असाही त्याचा करंट फ्लो होतोय, MT2 टू MT1 असाही त्याचा करंट फ्लो होतोय. तर तो करंट कसा फ्लो होतोय तो आपल्याला खाली बघायचा आहे. ओके. आणि याला असा हा सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे की ते दोन्ही
पोलॅरिटीज मध्ये, म्हणजे फॉरवर्ड पोलॅरिटीज आणि रिव्हर्स पोलॅरिटीज मध्ये, या दोन्ही पोलॅरिटीज मध्ये तो टर्न ऑन होतो, म्हणून याला बायडायरेक्शनल डिव्हाइस म्हणायचं. ओके, समजलं इथपर्यंत? हो सर. ओके, बाकी का? एक मिनिट. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर. हो सर. ओके हो ओके, जेवढं सांगितलं ते समजलंय का पहिला पॉइंट? हो सर. ओके, आता नेक्स्ट काय सांगितलं बघा, इट इज युज्ड इन एसी सर्किट्स अलॉंग विथ ट्रायक. आता हा जो काय डिव्हाइस आहे तो एसी सर्किट मध्ये युज केला जातो ट्रायक बरोबर. आता हे ट्रायक काय आहे तर आपण त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो ट्रायकचा आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे नेक्स्ट जो डिव्हाइस आहे त्याचा ट्रायक आपण स्टडी करणार आहे. ट्रायक काय आहे हे तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये समजेल. मग त्या ट्रायक बरोबर हा ट्रायक पण हा एसी डिव्हाइस आहे बरं. इथे पण बघा ट्रायक हा ट्रायोड एसी म्हणून डिव्हाइस आहे. ट्रायोड एसी, त्या ट्रायक बरोबर ट्रायक आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करणारच आहे नेक्स्ट लेक्चर. त्यावेळेस ट्रायक काय आहे समजेल. इथं त्या ट्रायक बरोबर हा ऍज अ एसी डिव्हाइस, एसी हे दोन्ही एसी डिव्हाइस वर ऑपरेट होणारे डिव्हाइस, डायक अँड ट्रायक, ते नावातच आहे एसी, अल्टरनेटिंग करंट्स, म्हणून इट इज युज्ड इन एसी सर्किट्स अलॉंग विथ ट्रायक. ट्रायक बरोबर हा एसी सर्किट्स मध्ये युज केला जातो. ओके, नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं बघा, डायक इज अ मेंबर ऑफ थायरिस्टर फॅमिली. म्हणजे हा थायरिस्टर फॅमिलीतला डिव्हाइस आहे, हे थायरिस्टर डिव्हाइस आहे असं त्यांना सांगायचं आहे. ओके, आता याचा ऍडव्हान्टेज काय सांगितलं बघा, द ऍडव्हान्टेज ऑफ using this device is that it can turn on and turn off by reducing the voltage below the avalanche breakdown voltage. म्हणजे ऍडव्हान्टेज काय आहे बघा डायकचं, तर हा डिव्हाइस तुम्ही टर्न ऑन करू शकता, तुमचं टर्न ऑन किंवा टर्न ऑफ ह्या दोन्ही प्रोसेस करू शकता. तुमचं जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज बिलो दी ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या खाली जर असेल, रिड्यूस केला, तरी तुमचा डिव्हाइस तुम्ही टर्न ऑन किंवा टर्न ऑफ करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कसं आहे. आता आपली जी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या कॅरेक्टर्स मध्ये आपला एससीआर कधी ऑन होतो बघा, इथून असं पहिल्यांदा लिकेज करंट फ्लो होतो, आणि ज्यावेळेस अव्हलांच ब्रेकडाऊन होते ह्या पॉइंटला, तर इथं तुमचा एससीआर ऑन होत असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? एससीआर कॅरेक्टरिस्टिक्स. हो सर. हा, इथं काय म्हणतो आपण, अव्हलांच ब्रेकडाऊन म्हणतो. बरोबर नाही? म्हणजे अव्हलांच ब्रेकडाऊन नंतर आपला एससीआर ऑन होतो. पण आपला जो काही डिव्हाइस आहे तो डिव्हाइस आपण टर्न ऑन किंवा टर्न ऑफ ह्या दोन्ही प्रोसेस ह्या तुमचं जे काय व्होल्टेज आहे, म्हणजे जे काय आपण अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे त्याला ते अप्लाय केलेलं व्होल्टेज हे बिलो दी अव्हलांच ब्रेकडाऊन रिड्यूस करून, एवढं याच्यापेक्षा रिड्यूस करून तुम्ही त्याला टर्न ऑन किंवा टर्न ऑफ करू शकता. समजलंय का? म्हणजे ह्या अव्हलांच ब्रेकडाऊनच्या आधीच त्याला तुम्ही टर्न ऑन आणि टर्न ऑफ असं दोन्ही प्रोसेस करू शकता, असं त्यांना सांगायचं आहे. समजलंय का? हा पॉइंट समजला का? हो सर. हो सर. ओके, आता नेक्स्ट काय सांगितलं बघा, दिस डिव्हाइस वर्क्स व्हेन अव्हलांच ब्रेकडाऊन ऑकर्स. म्हणजे अव्हलांच ब्रेकडाऊन आल्यानंतर त्याचं वर्किंग स्टार्ट होणार आहे. लक्षात येते. तुम्ही काय करू शकता, त्याचं ऑन ऑफ प्रोसेस अव्हलांच
ब्रेकडाऊनच्या आधी तुम्ही प्रोसेस करू शकता, पण त्याचं जे काही ऑपरेशन आहे, त्याचे जे काही वर्किंग्स आहे ते अवलॅच ब्रेकडाऊन आल्यानंतर स्टार्ट होणार आहे. ओके, नंतर काय आता इथून पुढे महत्वाचा पार्ट आहे. इट इज अ 4 लेअर अँड 2 टर्मिनल डिव्हाइस. इट इज अ 4 लेअर अँड 2 टर्मिनल डिव्हाइस. आता जर याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं तर याच्यामध्ये 5 लेयर्स दिसतात बघा. हा N1, P1, N2, P2 आणि N3 असे 5 लेअर दिसतात. तरी पण 4 लेअर काय म्हटलंय बघा, ज्यावेळेस MT1 MT2 ला ज्यावेळेस अप्लाय कराल त्यावेळेस तुमचे 4च लेअर वर्किंग मध्ये येणार आहे. तुमचे 4च लेअर वर्किंग मध्ये येणार आहे. ते कसे येणार आहे ते आपण पाठीमागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं. ते आता खाली आपल्याला बघायचं आहे. त्याला 4च लेअर कसे वर्किंग्स मध्ये येणार आहेत किंवा त्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वर्क्स होणार आहे ते कसं वर्क्स होणार ते आपल्याला बघायचं, म्हणून त्याला 4 लेअर म्हटलेलं आहे. त्याच्यामधला एक लेअर तुमचा वर्क होणार नाहीये एका टायमाला. ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स पोलॅरिटीज अप्लाय कराल, आता MT1 पॉझिटिव्ह घेतला, MT2 निगेटिव्ह घेतला, असं सप्लाय अप्लाय केला तरी N1 लेअर आहे तो तुमचा वर्क होणार नाहीये, त्याचा काहीच यूज नाही N1 लेअरचा. कधी MT1 पॉझिटिव्ह MT2 निगेटिव्ह असेल त्यावेळेस, आणि MT2 पॉझिटिव्ह आणि MT1 निगेटिव्ह असेल त्यावेळेस हा N3 लेअरचा काहीच यूज नाही. त्यावेळेस हे तुमचे 4 लेयर्स वर्क होणार आहेत. कधी MT2 पॉझिटिव्ह MT1 असेल, P2 N2 P1 N1 असा तो 4 लेयरचा SCR वर्क होईल. जशी MT1 पॉझिटिव्ह MT2 निगेटिव्ह असेल त्यावेळेस P1 N2 P2 N3 असा असेल, त्यावेळेस N1 चा काहीच यूज असणार नाही. म्हणून हा 4 लेअर डिव्हाइस असं त्याला म्हटलेला आहे. आले का लक्षात? हो सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का? 1-2च रिप्लाय देतात बघा. हो सर. हो. हो सर. हो. रिपीट. हा, रिपीट करायचंय. रिपीट करायचं का? हो सर. ओके. हा जो काही पॉइंट आहे ना, इट इज अ 4 लेअर अँड 2 टर्मिनल डिव्हाइस. म्हणजे 4 लेअर्स. आता आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला 5 लेअर्स दिसतात. N1 P1 N2 P2 आणि N3 5 लेअर्स दिसतात. तरी ते 4 लेअर्सच का म्हटलेलं आहे बघा. ज्यावेळेस MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 असेल, म्हणजे MT2 निगेटिव्ह असेल, MT1 पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस तुमचा P1 N2 P2 N3 हे स्ट्रक्चर तुमचं वर्क होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला N1 लेअरचा काही यूज नसणार आहे. हे 5 लेअर्स असले तरी त्याच्यामधला एक लेअर हा तुमचा वर्क्स मध्ये नसणार आहे. एक तर तो N1 असेल किंवा N3 असेल. MT1 पॉझिटिव्ह MT2 निगेटिव्ह असेल त्यावेळेस N1 चा काहीच यूज नसणार आहे. आणि MT2 पॉझिटिव्ह MT1 निगेटिव्ह असेल त्यावेळेस N3 लेअरचा काहीच यूज नसणार आहे. म्हणजे एका टायमाला तुमचे 4च लेअर वर्क होणार आहे. येते का लक्षात? एका टायमाला तुमचे 4च लेअर वर्क्स होणार आहे. जरी इथं 5 लेअर दिसत असले तरी त्याचा मधला एक लेअर हा तुमचा वर्क होणार नाहीये. तो दुसरा तो लेअर असणार आहे ते रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये वर्क होणार आहे. येते का लक्षात? ते कसं काय आहे ते आपण खाली बघणार आहे. कुठला लेअर P1 N1 P1 N2 P2 N3 हाच का होणार आहे, तर ते आपण खाली तुम्हाला सांगणार आहे ऍट दी एंड. येते का लक्षात? पण एका टायमाला त्याच्यामध्ये 4 लेअरच वर्किंग मध्ये असणार आहेत, म्हणून इट इज अ 4 लेअर 2 टर्मिनल डिव्हाइस. आले का लक्षात? आलंय का? हो सर. ओके. आता बघा काय सांगितलंय. इट इज हॅव्हिंग 2 टर्मिनल्स. कुठले कुठले टर्मिनल्स आहेत बघा. MT1 आणि MT2. व्हेन MT1 इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2, म्हणजे MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 म्हणजे MT1 पॉझिटिव्ह असते, MT2 निगेटिव्ह असते. द स्ट्रक्चर P1 N2 P2 N3 कंडक्ट्स, म्हणजे P1 N2 P2 N3 म्हणजे बघा P1 N2 P2 N3 हे स्ट्रक्चर तुमचं कंडक्ट होईल. त्यावेळेस N1 कंडक्ट होणार आहे का? नाही. म्हणजे हे 4 लेअरच कंडक्ट होणार आहे. P1 N2 P2 N3. आता हाच का होणार आहे ते आपण खाली सांगणार आहे तुम्हाला. आणि फेन व्होल्टेज बिटवीन MT2 आणि MT2 exceeds breakdown voltage VBO1, the diode gets turned on. म्हणजे काय सांगितलंय आता खाली कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे इथं. VBO1 म्हणजे याच्यापेक्षा मॅक्झिमम त्याच्यापेक्षा व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज केलं का तुमचं SCR ऑन होणार आहे. तुमचा डायरेक्ट SCR नाही, डायरेक्ट काय होणार आहे? ऑन होणार आहे.
हे सांगितलंय. म्हणजे काय सांगितलंय, वेन व्होल्टेज बिटवीन MT2 आणि MT2 एक्सिट्स, म्हणजे त्याला क्रॉस करेल. कशाला? ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ब्रेक ओव्हर व्होल्टेजला एक्सिट क्रॉस करेल, त्यापेक्षा इन्क्रीज कराल तुम्ही व्होल्टेज, त्यावेळेस VBO1 म्हणजे VBO1 पेक्षा तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल, अप्लाय व्होल्टेज केलेलं, त्यावेळेस द डायोड गेट्स टर्न ऑन, त्यावेळेस तुमचा डायोड काय होणार आहे? ऑन होणार आहे. म्हणजे त्याच्या क्रॉस व्होल्टेज डिक्रीज होईल आणि करंट इन्क्रीज. समजलंय का इथं? हा पॉईंट समजलाय का सांगा इथपर्यंत? हो सर. आता ह्याच्या उलट प्रोसेस आहे. when MT2 is positive with respect to MT1, म्हणजे MT2 पॉझिटिव्ह आहे आणि MT1 निगेटिव्ह आहे, म्हणजे रिव्हर्स पोलॅरिटी आहे. द स्ट्रक्चर P2 N2 P1 N1, बघा आता इकडून जायचं आहे. P2 N2 P1 N1, आता N3 चा काहीच यूज नाही, म्हणजे हे 4 लेयर्स तुमचे वर्क्स होणार आहे. P2 N2 P1 N1 हे 4 लेयर्स कंडक्ट होणार आहेत, म्हणजे इकडून जाणार आहे बरं का. म्हणजे P2 कडून करंट N1 कडे जाणार आहे, कारण N2 इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2, MT2 इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1, त्यावेळेस हे लेयर्स कंडक्ट असणार आहे. आणि इथं आता काय आहे बघा, P2 N2 P1 N1 गेट्स कंडक्ट, म्हणजे हे कंडक्ट होणार आहे. If the voltage between terminal MT2 and MT1 exceeds breakover voltage VBO2, आता VBO2 कुठं आहे? इथं आहे. आता रिव्हर्स पोलॅरिटीज आहेत, म्हणजे हे थर्ड क्वाड्रंट मध्ये जी कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे. म्हणजे इफ द व्होल्टेज बिटवीन टर्मिनल MT2 and MT1 exceeds breakover voltage VBO2, आता VBO2 आहे, याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज इन्क्रीज केलं का त्यावेळेस काय होणार आहे? देन रिव्हर्स avalanche breakdown will occur. इथं फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज असेल, फॉरवर्ड avalanche breakdown, आणि इथं रिव्हर्स avalanche breakdown. VBO1 is the forward avalanche breakdown, VBO2 is the reverse avalanche breakdown. रिव्हर्स avalanche breakdown म्हणजे VBO2 च्या पेक्षा मॅक्झिमम व्होल्टेज रिव्हर्स मध्ये अप्लाय केलं का तुमचा रिव्हर्स avalanche breakdown ऑकर होईल. इट सीन्स दॅट द डायोड गेट्स सिमेट्रिकल ब्रेकडाऊन कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे जशा फॉरवर्ड्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या सारख्या सेम सिमेट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे सेम कॅरेक्टरिस्टिक्स ह्या रिव्हर्स मध्ये आहेत. बघा इथे avalanche ब्रेकडाऊन नंतर काय झालं, इथं तुमचा डायोड टर्न ऑन झाला डायरेक्ट, आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज डिक्रीज झाले आणि करंट इन्क्रीज झाला. इथे बी बघा इथून इथपर्यंत लिकेज करंट फ्लो होणार आहे, इथं तुमचं काय होणार आहे? रिव्हर्स avalanche ब्रेकडाऊन ऑकर होईल आणि तुमचं रिव्हर्स व्होल्टेज डिक्रीज होईल आणि डायोड गेट्स टर्न ऑन. समजलंय का इथं? जे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, तशी सेम रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सेम आहे बघा, सेम, काही चेंज नाही, फक्त टर्मिनल चेंज आहे, ते सेम आहे. म्हणून हे जे टर्मिनल चेंज आहे म्हणून ही रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेली आहे. आणि हे जे टर्मिनल MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 म्हणून ही फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे फॉरवर्ड सप्लायला अप्लाय केलेला आहे, आणि ह्याला ह्या सर टर्मिनलच्या रिव्हर्स अप्लाय केला. इथे MT1 काय पॉझिटिव्ह आहे, MT2 निगेटिव्ह आहे, इथे MT2 पॉझिटिव्ह आहे, MT1 निगेटिव्ह आहे. हे रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. समजलंय? हो सर. हो सर. हो सर. ओके ओके. आता बघा इथं काय दिले, MT1 पॉझिटिव्ह, इथं काय MT1 पॉझिटिव्ह MT2 निगेटिव्ह. आता इथे MT1 निगेटिव्ह आहे, MT2 पॉझिटिव्ह आहे. आता MT1 पॉझिटिव्ह MT2 निगेटिव्ह असेल त्यावेळेस P1 N2 P2 N3 असं स्ट्रक्चर वर्क होते. ओके, हे असंच वर्क का होते हे पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं, तरी आज मी तुम्हाला सांगतोय. बघा आपलं जे काय जे कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. मेन कन्स्ट्रक्शन त्याचं वरचं टर्मिनल कुठला आहे?
अप्पर साइड टर्मिनल कुठला आहे? MT1. दिस इज MT1 टर्मिनल. आता हे आतलं कुठलं टर्मिनल आहे याच्या आत? इथं कुठलं टर्मिनल आहे? N1. इथं N1 आहे. इथं कुठला लेअर आहे? P1. मिडलला कुठला आहे इथं? N2. इथं खाली कुठला आहे इथं? P2. P2. आणि इथं कुठला? N3. N3. And this terminal is the MT2. Okay, this is the MT2. आता मी साइडला सेम एक 4 लेयर स्ट्रक्चर तयार करतो असं ब्लँक मध्ये. अप्पर साइड टर्मिनल MT1, लोअर साइड टर्मिनल MT2. वरचे MT1 आहे, खालचे MT2 आहे. बरोबर. आता आपण काय केलंय? MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2. म्हणजे MT1 पॉझिटिव्ह असेल तर MT2 काय असेल? निगेटिव्ह असेल. MT1 आता इथं बघा, इथे MT1 पॉझिटिव्ह असेल, इथे MT2 निगेटिव्ह असेल. या स्टेज मध्ये बघा. आता MT1 जर पॉझिटिव्ह टर्मिनल असेल तर तो P टाइप मटेरियलला कनेक्टेड असेल का N टाइप मटेरियलला कनेक्टेड असेल? P P-type मटेरियलला. P टाइप मटेरियल. आणि MT2 जर निगेटिव्ह असेल तर तो P टाइपला कनेक्टेड असेल का N टाइपला असेल? N टाइप. बरोबर आहे. आता MT2 च इथं जे काय दोन MT2 ला जे कनेक्टेड आहे ते N1 ला पण कनेक्टेड आहे आणि P1 ला पण कनेक्टेड आहे. MT1 टर्मिनल आणि MT2 टर्मिनल P2 ला पण कनेक्टेड आहे आणि N3 लाही कनेक्टेड आहे. ओके. आता मला सांगा, MT1 जर पॉझिटिव्ह असेल तर P टाइपला कनेक्टेड होतं असं तुम्ही सांगितलं मला. तर N1 ला कनेक्टेड असेल का P1 ला कनेक्टेड असेल? P1 ला. म्हणजे इथं काय येणार आहे आपलं? P1 येणार आहे. ओके. इथे काय येणार आहे? P1. आता MT2 निगेटिव्ह आहे म्हणजे कुठल्या टाइप मटेरियलला कनेक्टेड असणार आहे तो? N3. इथं आपण घेऊ P1. MT2 टर्मिनल कशाला कनेक्टेड असेल मग? MT2 टर्मिनल N3. ला असेल. ओके. आता P2 नंतर कुठला लेअर आहे? P1 नंतर N2. P2 नंतर कुठलं? N2 नंतर कुठला आहे नंतर इथं? P2. आले लक्षात? आता ह्याच्यामधून करंट कुठून फ्लो होणार आहे सांगा मला. MT1 टू MT2 होणार आहे का MT2 टू MT1 होणार आहे? MT1 to MT2. म्हणजे MT1 टर्मिनल टू MT2 टर्मिनल आपला काय होणार आहे? करंट फ्लो होणार आहे. MT1 टू MT2 का करंट फ्लो होईल? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? काय रिझन आहे त्या पाठीमागं? काय आहे रिझन? काय आहे? व्हॉट इज द रिझन? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल फ्लो होईल. हा, करंट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट हा कधीही लक्षात ठेवायचं, करंट हा कायम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल फ्लो होत असतो. म्हणून MT1 जर पॉझिटिव्ह असेल आणि MT2 जर निगेटिव्ह असेल तरी करंट हा MT1 टू MT2 करंट फ्लो होणार, कारण MT1 इज पॉझिटिव्ह आणि MT2 इज निगेटिव्ह. समजलंय? हो सर. ओके. आता रिव्हर्स पोलॅरिटीज आपण अप्लाय करू.
ओके, आता इथे एक आपण असं सेपरेट स्ट्रक्चर ड्रॉ करू, त्याला आपण रिव्हर्स पोलॅरिटीज अप्लाय करू. रिव्हर्स. ओके, upper side terminal MT1, lower side terminal MT2. Okay, आता इथं काय MT1 is negative. MT1 is negative. MT1 is negative with respect to MT2 positive. म्हणजे MT2 is positive with respect to MT1. असं त्याला म्हणू शकतो. MT2 आता हे जे रिव्हर्स अप्लाय केलेले आहे, रिव्हर्स अप्लाय केलेला आहे. आता इथेही आपल्याला रिव्हर्स करावं लागेल. ओके, MT2 निगेटिव्ह, MT1 निगेटिव्ह, MT2 पॉझिटिव्ह. ओके, आता काय येईल सांगा बरं मला. इथं कुठलं येईल MT2 च्या इथं पहिल्यांदा कुठलं येईल सांगा मला. P2. P2. परत कुठलं येईल N2. N2. नंतर कुठलं येईल P1. P1. नंतर कुठलं येईल N1. N1. आता हे समजलं नाही असं कोण आहे का? हे कसं काढलं ते समजलं नाही. आता हे जे आपण रिव्हर्स पोलॅरिटीज घेऊन बघितलं ते समजलं नाही असं कोण आहे का? कोणाला समजलं नाही असं आहे का कोण? सगळ्यांना समजलंय? हो सर. मध्ये हो सर. हो सर. DS स्टुडंट्स डायरेक्ट सेकंडरी स्टुडंट समजलंय का? ओके, म्हणजे सगळ्यांना समजलंय हे. डायरेक्ट सगळ्यांना समजलंय? कुणाला काय डायरेक्ट मध्ये प्रॉब्लेम आहे का विचार आताच. डायरेक्ट समजला नाही. डायरेक्ट समजलं नाही असं कोण आहे का डायरेक्ट? हॅलो सर. हा बोला. सर ते एक लेयर वर्क होत नाही ते नाही समजलं. एक लेअर का होत नाही सांगतो तुम्हाला. कारण ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह सप्लाय देत असतो म्हणजे इथला एक लेअर वर्क होत नाही. का होत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असं तुमचं क्वेश्चन आहे ना? हा सर. हा, तर तो काय आहे बघा. आता MT2 टर्मिनल हे P2 ला पण कनेक्टेड आहे आणि N3 ला हे कनेक्टेड आहे. येते का लक्षात? असं आहे त्याचं मिनिंग. आणि MT1 टर्मिनल हे N1 ला कनेक्टेड आहे आणि P1 ला कनेक्टेड आहे. असं समजून घ्यायचं. ओके, आता बघा त्याच्यामध्ये तुम्हाला PN जंक्शन डायोड कसा वर्क होतो माहित आहे का? आउटवर्क PN जंक्शन डायोड. आता एक मिनिट, एक ह्याच्यामधलं मी डिलीट करतो. एक मिनिट. गुड मॉर्निंग. कदम सर आहे. एक्झाम फॉर्म भरायचं कोण कोण राहिलेला आहे? वन बाय वन सांगा. रोल नंबर 1 आहेत का स्पीड मध्ये? रोल नंबर 2. हा सर, नाही भरला, आज भरणार. उद्या परत रविवार आहे. नंतर लेट फी बोर्डाची चालू झाल्यानंतर तुम्हाला ते पे करावे लागेल. त्यामुळे तुम्ही आज येऊन 3च्या आत भरून घ्या. आणि आज जी काल सुट्टी असल्यामुळं तुम्हाला 600 रुपये भरावे लागणार आहे. तुम्ही जर आज भरला नाही तर 600 प्लस जी काही पुढे जी काही दंड आहे ते बोर्डाचा तुम्हाला ते पे करावे लागेल जर तुम्ही आज भरला नसेल तर.
सर्वांना नोटीस लक्षात आली असेल. रोल नंबर 8 आहेत का? रोल नंबर 8, रोल नंबर 9, रोल नंबर 12, 12. तुमच्याकडचं सांगा. ते झालं. पीएन जंक्शनचं वर्किंग माहिती आहे का तुम्हाला? पीएन जंक्शन डायोड कसा वर्क होतो? हो सर. आता एक मिनिट काय, एक आपण थोडस एक साईडचं क्लिअर करू. पीएन जंक्शन डायोड कसा वर्क होतो? आता पीएन जंक्शन डायोडचं कन्स्ट्रक्शन काढतो. इकडे पी टाइप मटेरियल, पी आणि एन असं असतंय, बरोबर आहे ना? आता पीएन जंक्शन डायोड कधी फॉरवर्ड बायस मध्ये येईल? एनोडला पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय अप्लाय. इथं सांगा मला, इथं पी टाइपला पॉझिटिव्ह असेल तर काय, एन टाइपला पॉझिटिव्ह असेल तर कधी पॉझिटिव्ह असेल तर पी टाइपला पॉझिटिव्ह. पी टाइप पॉझिटिव्ह असेल आणि एन टाइप निगेटिव्ह असेल तर ना, लक्षात आहे का? बरोबर आहे ना? हो सर. पी टाइपला आपण अप्लाय केलं आणि एन टाइपला आपण निगेटिव्ह अप्लाय केलं तर हा तुमचा पीएन जंक्शन डायोड काय होतो? फॉरवर्ड बायस मध्ये होतो. ओके, आता इथे डिलीट झालंय P2 लेअर. ओके, आता मी काय सांगतोय बघा, म्हणजे पी ला पॉझिटिव्ह पाहिजे आणि एन ला निगेटिव्ह सिग्नल पाहिजे तर तुमचा डिव्हाइस काय होणार आहे? फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे. बरोबर आहे ना? आता इथे MT1 निगेटिव्ह आहे, तर MT1 हे दोन्हीलाही कनेक्टेड आहे, पॉझिटिव्हला आहे निगेटिव्हला आहे. तर मला सांगा ते कुठल्या ह्याला कनेक्टेड झाल्यानंतर फॉरवर्ड बायस मध्ये जाईल? N1. N1, बरोबर आहे की नाही? म्हणजे N1 ला कनेक्ट झालं तर तो फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे. आता इथे MT2 पॉझिटिव्ह आहे, तर ते पॉझिटिव्हला कनेक्टेड झाल्यानंतर P2 ला कनेक्टेड झालं तर फॉरवर्ड मध्ये जाईल का? N3 ला कनेक्टेड झालं तर फॉरवर्ड बायस मध्ये झालं? P2. P2 ला. म्हणजे ह्या N3 ला तो कनेक्ट होत नाहीये, कारण का हा पॉझिटिव्ह सिग्नल आहे. तो N3 ला कनेक्ट होत नाही कारण हे एन टाइप मटेरियल आहे. येते का लक्षात तुमच्या? म्हणून हा लेअर तुमचा वर्क मध्ये येत नाही. समजलंय का? हो सर. हो सर. ज्याने डाऊट विचारलं होतं त्याला समजलंय का? हो सर. ओके, अजून काय कोणाचा डाऊट? ओके, चालतंय, ठीक आहे. आज थांबू इथं जरा, अटेंडन्स घेऊ तुमची सगळ्यांची आणि आपल्याला ते एक्झाम फॉर्मच्या रिलेटेड थोडीशी चर्चा करायची आहे. एक मिनिट.